नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862298990 किंवा 7020889631. मी सध्या आमदारच आहे, पण माझ्याबरोबरच दीपक आबा साळुंके हे देखील आमदार असतील. येणाऱ्या 5 वर्षात आबा आमदार झाले नाही तर मी बाजूला होईन, पण आबाला आमदार करेन, अशी घोषणा सांगोलेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली. शहाजी बापू पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व पक्षीय नेत्यांसमोर शहाजी बापू पाटील यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सांगोल्यातून कोण आमदार होणार याकडेही सर्वांचे आता लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान आमदार शहाजी बापू पाटील व दीपक आबा साळुंके यांच्या विधानसभेच्या जागेवरून मतभेद असल्याची चर्चा होती. त्यामुळे साळुंके यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शहाजी बापू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण मागच्याच निवडणुकीत दीपक साळुंके यांनी शहाजी पाटलांना मदत केली होती. त्यावेळी साळुंके यांच्या मदतीची परतफेड करेन असे पाटील यांनी म्हटले होते. त्यामुळे यावेळी शहाजी पाटील की साळुंके विधानसभा लढवणार अशी चर्चा होत आहे. डॉक्टरांनी मला सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्यामुळे मी सध्या बाहेर फिरत नाही. पण दीपक साळुंके यांच्या कार्यक्रमाला आलो नसतो तर साळुंके कुटुंबाला काही वाटलं नसतं, पण तुम्ही पत्रकार लय कालवा केला असता म्हणून मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. माझी आणि दीपक आबांची मैत्री ही आजकालची नसून शिवाजी विद्यापीठाच्या राजकारणात आम्ही 11 वर्ष एकत्रित घालवली आहेत. आमचा पक्ष पार्ट्या वेगळ्या असल्या तरी व्यक्तिगत जिव्हाळा कायम आहे, असे शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले. आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की सत्तेशिवाय विकास नाही. दुष्काळी तालुक्याला सुजलम सुफलम करण्यासाठी सत्ता ही हवीच असते. आमच्या सत्तेच्या काळात सध्या झालेले परिवर्तन आपण याही डोळ्यांनी पाहत आहात. त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्याच्या सत्तेत विकास करायचा हे आम्ही दोघांनी ठरवलं आहे. कार्यक्रमाला महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, कल्याणराव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, तसेच ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड, समाधान काळे, तसेच PC झपके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाब यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.